आता जेवढे फेवरेट पाहुणे येतील ना तेवढं सगळ्या पाहुण्यांना घ्यायचं, त्यांचे सगळ्यांचे मोबाईल जप्त करायचे आणि ते सबस्क्राईब करायचे तुझ्या चॅनल. मॉर्निंग एव्हरीवन. तर आज मी आले गावी, जसं मी तुम्हाला बोललेले 2 दिवसाच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये की आज माझ्या सिस्टरचं एंगेजमेंट आहे. तर आता मी तिथेच आले आणि हा जो दिसतोय हा माझा आज पूर्ण दिवसाचा सपोर्ट, म्हणजे हा पूर्ण एंगेजमेंट शूट करणार आहे. हा छोटा भाऊ, म्हणजे तिचा आज एंगेजमेंट आहे, तिचा छोटा भाऊ आणि माझा पण. तुला कसं वाटतंय आपल्या आज जानूचं एंगेजमेंट आहे? तर छान वाटतं. तू सपोर्ट करणार ना मला? ठीक आहे. आपण आता सगळ्यांची रिॲक्शन बघूया किंवा त्यांना विचारूया कसं वाटतं आज. आता इथे सगळ्यांची तयारी चालले. आधी मी माझ्या आत्या इथे स्ट्रेटनिंग करते. ही माझी आई मोठी, सगळ्यात चुलती आहे माझी, ही आत्या. आता आपण आजीची रिॲक्शन बघूया. कसं वाटतं तुला जानूचा साखरपुडा? छान वाटते, माझी नात आहे ना. हा ना, मस्त बाईक वाटते. माझं एक एंगेजमेंट आहे, तिला मी रिव्ह्यू करते. ही जानू माझी बहीण. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय, काहीतरी बोल. खूप मज्जा येते. आज मी खूप मज्जा करणार आहे. माझी एंगेजमेंट आहे सोबत आणि पुढे बघत राहा. आज माझ्या भाचीचा साखरपुडा आणि एंगेजमेंटची रिंगचा कार्यक्रम आहे. मला खूप छान वाटते, खूप खूप खूप. हा ना, सगळे आपण आज एकत्र काय भरपूर दिवसातून हो, एकत्र खूप आलोय. दिवसातून आम्ही एकत्र आलेलो आहोत. मध्यमातृणापिष्णानार्थ गंगे चिमनुबोधार्थ हरिद्राम कुंकुम सौभाग्यवाले कार्याक्षराम पांतु पूगिफलम पुष्पम धूपम दीपम नैवेद्यार्थं शतागुणभाग नैवेद्यं सत्यर्थं प्राणस्वाद ज्ञानसौदान समान सब्रह्मण उत्तर पोषणम हस्तप्रमुखवासार्थे पूगिफलम सोरतस. गणपती सोडून सर्व विड्यांना पाणी घालायचं आणि नंतर ह्या प्रत्यर्थ साक्ष्यजितोमम म्हणा आत्मना स्मृती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ आसम सहकुटुंबानम. सांज वेळी ओल्या सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी तशी तू हलके बोलना. सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी तशी तू हलके बोलना.
सारे जुने दुवे जळती जसे दिवे पाण्यावरी जरा सोडून देऊया माझी आसवे पसरून कासवे जातील या नव्या वाटेवरी तुझ्या रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे पुसूया जुन्या पाऊल खुणा सोबत तुझी साथ दे ओल्या सांज वेळी उन्ही सावलीच बिलगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी तशी तू हलके बोलना वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे डोळ्यातल्या सरी विसरू नये घरी ओळख आता खरी होऊन जाऊ दे सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला ओल्या सांज वेळी उन्ही सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी तशी तू हलके बोलना चुलते आणि हे पप्पाची माझे नान आहेत. आपण त्यांच्याकडे रिॲक्शन आहे, त्यांचं एक्सपिरियन्स काय आहे, त्यांना कसं वाटतंय आता आपण त्यांना विचारूया. नाना तुम्हाला कसं वाटतंय? आज तुमच्या पोरगीचा म्हणजे माझ्या बहिणीचं साखरपुडा तुम्हाला कसं वाटतंय? आणि आत्ताच्याच पोरगीला दिली होतं तुम्ही दोन शब्द तिच्याबद्दल बोला. तिचा स्वभाव वगैरे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, एकदम खुश आहे सगळे, ऑल फॅमिली, नो प्रॉब्लेम, आम्ही सगळे खुश आहे. आता आपण त्यांच्या आईची म्हणजे माझ्या काकींची आपण हे करूया थोडी मिनिटं. काकी या ना, ये ना. त्यांना मी आणखी बोलते आणि ह्या काकी आहेत. सांगा तुमच्या पोरगीचा साखरपुडा तुम्हाला कसं वाटतं? छान वाटते. एक समोर सांगायचं कशी येते छान मस्त भांडकोरी तर जास्त आहे. आणि खूप हट्टी आहे आणि म्हणजे तिचं एक असं सॉफ्ट कॉर्नर आहे की म्हणजे ती असं कोणाला बोलली तरी पटकन हे होते. काकी म्हणजे भाऊली झाले आणि दुसरी मुलाला हे झाले ती म्हणजे माझी आत्या. बोला आत्या तुला काय वाटतंय? माझी भाजी खूप छान एवढी छोटी असते माझ्या बहिणीच्याच मुलाला आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद. पण त्यांची जाण्याचे मामा आहेत त्यांचं पण एक घेऊया. म्हणजे कसं वाटतं तुम्हाला?
आणि जानूची तर मावशी आहे तिला तुम्ही सांगा जानू आता जो इमोशनल मेन रिव्हील करते मी हा स्वराज मला सांगते जानू सगळं तुला कसं वाटतं स्वराज स्वराज का भीती वाटते अच्छा अच्छा आणि सासू आहे म्हणजे माझी जाते तिची आपण रिएक्शन बघूया कसं वाटतं तुला जानूबद्दल पहिल्यापासूनच बोलते मला जाऊन करायची आहे स्वप्न पूर्ण झालं.
तुमको पाया है तो जैसे खोया हूँ. सो हाय एव्हरीवन, मी जसं की तुम्हाला सकाळी बोललेले की नीलू व्लॉग स्टार्ट करेल, तर त्यांना मला माहीत नाही किती केलं आहे व्लॉग वगैरे. सोबत एंगेजमेंट खूप छान झाली, असं नाही की खूप मोठी होती, साधी सिंपल पद्धतीमध्ये होती, बट खूप छान झाली. आणि माझ्याकडून जानूला आणि स्वराजला त्यांच्या पुढच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत, कारण की ती माझी बहीण लागते आणि स्वराज म्हणजे आत्याचा मुलगा लागतो, त्यामुळे त्यांच्या दोघांना माझ्याकडून खूप खूप त्यांच्या फ्युचरसाठी खूप शुभेच्छा आहेत. आणि मी फ्रेश वगैरे झाले, थोडासा आराम केला. आता मला थोडासा टाईम येतो, मी तुमच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते, थोडेसे गप्पा मारते. सो मी आता आराम वगैरे करून आम्ही जसं गावचे जरा थोडंसं बाहेर आलं इथे, बोलले जरा फिरून पण हवा वगैरे खूप छान सुटले, खूप गरम होत होतं. मग आम्ही आलो बाहेर, म्हटलं तर इथे व्हिडिओ थोडासा शूट करूया. आता असं एवढं काही स्पेशल नाही या व्हिडिओमध्ये की एंगेजमेंटचं वगैरे होतं. जसं आमचं ठरलं की संध्याकाळी थोडंसं आपण गेम वगैरे खेळूया. आणि जसं की आमच्या इथून रात्रीचा खूप व्ह्यू छान दिसतो, जसं की आपला हे आता जे आमच्या साईडचे त्यांना माहीत असेल, कुडाळ, सातारा, पाचवड वगैरे ह्या साईडचा व्ह्यू रात्रीचा इथून एवढं छान दिसतो की हे तुम्हाला मी थोडंसं शूट संध्याकाळी करेन इकडे येऊन, हे तुम्हाला दाखवेन. पण एवढी सुंदर हवा सुटले, असे खूप छान सुटले. आणि सकाळीच आलो, रात्री मी व्लॉग स्टार्ट करत होते, बट नाही पॉसिबल, नाही अशी हवा येते यार. मला माहीत नाही आता कसा येईल किंवा आवाज तुम्हाला येईल की नाही, मला माहीत नाही. माईक तर मी लावलेलाच आहे, बट मला माहीत नाही आता आवाज येईल की नाही. ठीक आहे, बघूया आपण, मी बघेनच, आला तर ठीक आहे मी टाकेन व्हिडिओ किंवा मग नाही टाकणार. कारण की मला पाठच्या एका फर्स्ट व्लॉग मी केलेला तेव्हा मला खूप जण बोललेले की सुरुवात वगैरे खूप छान होती, सर्व छान होतं, बट त्यांना माझा आवाज त्यांच्यावरनं जात नव्हता. हां ठीक आहे, टी व्हीवर त्यांना आवाज येत होता थोडासा, बट मोबाईलवर काहीच आवाज जात नव्हता. त्याच्यामुळं मी तुम्हाला बोललेले की माईकचा माझा प्रॉब्लेम थोडासा होता, पण माईकचा मी केला सॉल्व. बघूया आता कितपर्यंत तो माईक चालतोय, काम करतोय, लेट्स सी. त्याच्यानंतर आता इथे आमच्या इथे खूप असं रील्स व्हिडिओ वगैरे काढायला असे व्ह्यू खूप छान छान आहेत. मी आले तशी तयारीने, बघूया जर पॉसिबल तर मी उद्या जाईन, थोडीसं रील्स वगैरे ती बोलली शूट करूया, थोडंसं एन्जॉय करूया. आपण जेव्हा आपल्या माहेर येतो तेव्हा आपल्याला खूप असा आराम असतो, तर कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, फक्त एन्जॉय. आणि भिया तर आजी आजोबांसोबतच आहे, तिकडेच ते एन्जॉय करते, माझ्यासोबत तर ती आलीच नाही आहे. मी माझ्या जस्ट इथल्या फ्रेंडला एक घेऊन आले इथे शूट करायला, तसं की बघते मी त्यांच्याच घराच्या समोर आम्ही बसलो, हवा येते, बोलली इथे हवा येते तर आपण गप्पा पण मारूया आणि थोडंसं मी शूट पण करते असं. त्याच्यानंतर जसं मी मला बोलले की माझा जो ब्लॉग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही स्पेशल ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ या फिर रेसिपी हे तर असतीलच, नॉर्मल असतील, पण स्पेशली मी तुम्हाला तर बोलले मी हेल्थ इन्शुरन्सचं तुम्हाला एक बेसिक सांगेल. अवेअर करायचं मला खूप लोकांना की आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो, तर त्याच्यामध्ये असं असतं की खूप लोकांचं, आता मला माहीत नाही, जे एज्युकेटेड लोक असतील त्यांचं मला माहीत नाही की हां त्यांना कितपत माहिती की मेडिक्लेम आपल्याकडे असलाच पाहिजे. आता एज्युकेट म्हटल्यानंतर तुम्ही असं बोलाल की हां ही अशी का बोलते एज्युकेट मीन्स दॅट मीन्स की ते मेडिक्लेम बाबत कितपत लोकांना माहिती आहे. काही लोकांचं काय असतं, काही लोकांना जेव्हा त्यांच्यावर वेळ येते, जेव्हा त्यांचं सर्व त्यांना हे करून हॉस्पिटलचं बिल पे करावं लागतं, त्यावेळेस त्यांना कळतं की हा बाबा आपल्याकडे मेडिक्लेम असते, पॉलिसी असते, तर आत्ता आपले पैसे नसते गेले. आणि बऱ्याच टायमिंगला असं होतं की मेडिक्लेम पण नसतो, आपले पैसे पण आपण अरेंज नाही करू शकत, त्यामुळे ती आपल्याला एखादी पर्टिक्युलर सर्जरी करायची असेल किंवा काय, तर ती आपण नाही हे करू नाही शकत, मोठ्या आपण हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत आहे. जसं की तुम्हाला मी बोलले की असं नाही मी बोललो की पर्टिक्युलर तुम्ही हीच कंपनी घ्या किंवा तुम्ही तीच कंपनी घ्या, तुम्ही कोणतीही कंपनी घ्या असं नाही की फक्त त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताना किंवा प्रीमियम पे करताना असं बघा की त्याच्यामध्ये तुम्हाला कवर काय आहेत, हे कवर घ्यायलाच पाहिजे, हा कवर गरजेचा आहे का त्या पॉलिसीमध्ये, हे तुम्ही पहिलं पॉलिसीमध्ये बघा. आता मी बोलले की ह्या एंगेजमेंटच्या व्हिडिओमध्ये हे का सांगते, पण ठीक आहे मी असंच थोडंसं सांगितलं. मी कधीतरी असा एक ब्लॉग करेन, पर्टिक्युलर ब्लॉग करेन हेल्थ इन्शुरन्ससाठी की तुम्ही कोणता आत्ता म्हणजे मार्केटमध्ये सर्वात बेस्ट पॉलिसी कोणती चालली, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम किंवा कवर्स असतील किंवा हॉस्पिटल जास्त नेटवर्क हॉस्पिटल कुठल्या पॉलिसीमध्ये असतील, हे तुम्हाला सर्व मी इन डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगेन. असं आता मी बोलते की हे पण एकदा सांगून देऊया म्हणून मी सांगितलं, असं काही नाही आहे. तर खूप जणांचं असं पण असतं की आमची GMC पॉलिसी कॉर्पोरेट पॉलिसी. तुम्हाला माहिती की कोविडमध्ये जेव्हा जॉबलेस झाले, भरपूर जण जॉबलेस झाले, त्यावेळेस त्यांच्यावर जेव्हा वेळ आली
आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपण त्या ऑफिसमध्ये काम करतो तोपर्यंत ते आपल्याकडे क्लेम ती कव्हर करू शकते किंवा पॉलिसी राहते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे पर्सनल पॉलिसी ही असलीच पाहिजे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, पर्सनली सजेस्ट करेन, एखाद्या वर्षी तुम्ही दागिना बनवू नका, बट तुमची हेल्थ पॉलिसी असलीच पाहिजे. तुमचं लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन या म्युच्युअल फंड प्लॅन हे सेकंड पार्ट झाला, सेकंड ऑप्शन आहे. पण पहिला तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असलाच पाहिजे. असं आहे की 10 लाखाचा काढा, 20 लाखाचा काढा, तुमच्याकडे मिनिमम 5 लाखाचा तरी हेल्थ इन्शुरन्स आत्ताच्या काळामध्ये असलाच पाहिजे. ठीक आहे, तो पार्ट जाऊ द्या, तो पार्टला मी एक नवीन व्हिडिओ बनवेनच तुमच्यासाठी हेल्थ इन्शुरन्सचा, तुम्हाला जसं बोलले तसं. सो मी गावाला आले, मला तर खूप बरं वाटतं कारण की मी माझ्या मम्मी पप्पांच्या गावाला आले आणि विह्याला पण खूप होतं. विह्याला तर फीवर होता, तर उद्या तर विह्याचा आज तर स्कूल होतं, पण मी आजारी होते त्याच्यामुळे मी ती आज पाठवणारच नव्हते त्यांना, कारण का व्हायरल इन्फेक्शन खूप आहे. आणि मुंबईला नोव्हेंबर, तसं मी तुम्हाला त्या पाठच्या व्हिडिओमध्ये मला ऐकायला गेलं की नाही मला माहीत नाही, बट घणसोली, ऐरवली, कोपरगाणे ह्या जर तुम्ही एरियामध्ये राहत असाल, जे माझे व्हिडिओ बघतात, तुम्हाला माहिती असेल, मला वाटतं अप्रॉक्सिमेट 1 मंथ झाला असेल, एवढं पाणी खराब आहे. लिटरली आम्ही फिल्टर सुद्धा बंद केलं, कारण फिल्टर पण खराब झाले. एवढं खराब पाणी, येल्लोइश असं पाणी येते, त्याच्यामुळे एवढे सर्वजण आजारी पडतात, सर्वजण टोटली आजारी पडतात. त्याच्यामुळे आम्ही रोज बिस्लरी वगैरे घेतोय, पण आता किती रोज तर आपण नाही पे करू शकत ना पैसे एवढे. बिस्लरीला पण तुम्ही जरी 20 रुपये 20 लिटरची जरी बॉटल घेतली तरी पण मला वाटतं 105 रुपयाला ऑनलाईन भेटते, की ब्लिंकिट वगैरे तुम्ही ऑर्डर केली तर 105 रुपयाला वगैरे भेटते. पण रोज तर एवढं अवेल नाही करू शकत, बरोबर. ते कधी होईल माहित नाहीये, तर बोललो ठीक आहे आपण एक थोडंसं फ्रेश होण्यासाठी जाऊया ना. सगळी एंगेजमेंट होती त्याच्यामुळे बोललं की ठीक आहे जाऊया. आज पण विह्याला पाठवणार नव्हते मी आज स्कूलला, उद्या तर तिला सुट्टीच असते, त्याच्यामुळे म्हणलं मंडेपासून ती स्टार्ट होईल स्कूलला, तिचं नेहमी रुटीन चालू होईल. आणि मी ट्राय करते की एकदम मॉर्निंग रुटीन पण तुझ्यासोबत शेअर करेन, की मॉर्निंगचं रुटीन जसं की टिफिन सिरीज असेल किंवा काय, हे पण मी ट्राय करते करायचं, बट बघू करेन मी, होप सो. आणि गावाला मी तुम्हाला बोलले मी सातारचीच आहे. गावाला मला इथून पाचगणी पण खूप डिस्टन्सवर नाही आहे, किंवा महाबळेश्वर किंवा सातारा जवळच आहे. सातारा पण जवळच आहे, पाचगणी पण जवळच आहे. आता दुसरी गोष्ट अशी की एंगेजमेंट झाली, आमचं सर्व झालं, खूप म्हणजे हे खूप छान झालं. सर्वजण जो व्लॉग तुम्हाला, तर मी हा व्लॉग जो तुमच्या हे करेन तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वांच्या रिॲक्शन काय होत्या, सर्वांनी काय काय बोलले, हे सर्व मी त्याच्यामध्ये थोडंसं शूट केलं. मी नाही केलं, नीलूने केलंय, पण मी बघितलं नाही अजून त्याने कितपत म्हणजे किती शूट काय केलंय, पण तुमच्यापर्यंत मी सर्व ते हे करेन. जेव्हा मी एडिट करेन थोडासा व्हिडिओ, तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन. आणि खूप खूप तुमच्याकडून शुभेच्छा त्या दोघांना. खूप छान. जानूचा स्वभाव मला पहिल्यापासून माहिती आहे, तिचा आणि माझा स्वभाव मला असं वाटते जवळजवळ सेमच आहे. जानू आणि मी, आम्ही बहिणी आहोत. आणि नीलू जो मी तुम्हाला बोलले तो सगळ्यात छोटा आमचा भाऊ आहे. आणि जो आत्या स्वराज आहे तो आमचा सख्या, म्हणजे जानूचे पप्पा माझे पप्पा हे भाऊ आहेत. आणि जानू, मी, नीलू, माझ्या दुसऱ्या बहिणी आणि भाऊ हे आम्ही आहे. तर आम्ही एंगेजमेंटसाठी सर्व एकत्र चालू, तर सर्वजण राहिलेच आहेत. तर बोललो आपण ठीक आहे संध्याकाळी थोडासा एन्जॉय करू. आणि मी तुम्हाला बोलले की जानू आता हे एवढी हवा एवढी सुंदर येते ना, खूप सुंदर हवा येते. दुपारी थोडंसं गरम होत होतं, पण आता खूप छान वाटतंय, म्हणून मी बोलले की इकडेच आपण जाऊया. आणि जानूचं बोलायला गेलं तर जानूसाठी मी खूप काय बोलू शकते, पण मला एवढं पण नाही काय बोलायचं. कारण की जानू ही अशी म्हणजे खूप अशी तुम्हाला दिसणार एकदम अशी तोंडावर माझी, जसं की मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, की बोलले तर मी डायरेक्ट तोंडावर बोलेन, मी असं नाही बघणार आहे. हा जिथे चुकेल तिथे मी सॉरी पण बोलेन किंवा हे करेन, तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि खूप सॉफ्ट कॉर्नर आहे तिचा, असा की बोलून जाते आणि लगेच ती सॉरी पण बोलते, असं तिचा स्वभाव पण आहे. पण हां, जिथे चुकत नाही तिथे झुकत पण नाही, जसं की मी पण तशीच आहे. जिथे चुकणार नाही तिथे मी गप्प पण बसणार नाही. हा आमच्या मुळात स्वभावच नाही आहे तसा. आता हे कितपत लोकांना योग्य वाटेल नाही योग्य वाटेल मला नाही काय वाटत त्याचं, कारण की प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. असं नाही की गुडीच राहायला पाहिजे असं नाही आहे काय. कारण की शुगर कोटिंग लावून आपण कंटिन्यू आपली जी जसं की आपण बिग बॉसमध्ये बोलतो की तुम्ही तर तुमचा हा फेस वेगळा आहे आणि रिली म्हणजे तुम्ही जो दाखवतो तो फेस वेगळा, असं नाही आम्हाला आवडत. जे आहे ते आहे आम्हाला, म्हणजे आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो तर आहे, तो आमचा स्वभावच आहे, असं आम्ही तो बदलू नाही शकत आहे. आणि असं नाही नेसेसरी की प्रत्येकाचा स्वभाव असतो, एखाद्याचा स्वभाव खूप गोड असतो, खूप शांत असतो, एखाद्याचा स्वभाव शांत असतो पण आतून असतो, तसं नाही आहे.
जे असेल ते आहे तशी. आणि स्वराज खूप छान आहे, तो कमी बोलतो पण खूप छान आहे, लाजवळे थोडासा, पण ठीक, ती दोघं एकमेकांना समजून घेतीलच. आणि शेवटी काही आमचं रिलेशन नाहीये, ती काय खूप लांब नाही जाते, आमच्या गावापासून त्यांचं गाव खूप म्हणजे खूप 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्याच्यामुळे एवढं काही नाही. आणि खूप लोक एन्जॉय वगैरे सगळ्यांनी केले फॅमिलीमध्ये, कारण की एवढं कोणाला काय हे नाही झालं की हा आता तिची एंगेजमेंट वगैरे झाली किंवा काय, कारण की आत्याच्याच मुलीला दिले. आम्ही आत्याचं पहिल्यापासून स्वप्न मग तुम्ही बोलू शकाल, एखादा याच्यामध्ये तिनं शूट पण केले नीलूने, की ती स्वतः बोलले की माझं स्वप्नच होतं हे. सो येस, ती म्हणजे लहानपणापासूनच ती बोलते की नाही भाऊ, माझ्या स्वराजलाच मी जानूला करून देणार आहे. सो येस, ते आज कम्प्लीट पण झालं, तिचं स्वप्न सक्सेस पण झालं. आणि दोघं पण खूप छान आहेत, दोघं पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग समजून घेतील असं नाही आहे काय. आणि एवढंच, आता बोलले की तुम्हाला थोडंसं मी गप्पा मारून म्हणलं की तुझं चला जाऊया आपण बाहेर, आणि थोडीशी मी गप्पा पण मारेन. आणि मी संध्याकाळी पण इकडे येईन, थोडासा व्ह्यू शूट करेन, तुम्हाला मी तो पण ह्याच व्लॉगमध्ये येईल. आणि नेक्स्ट डे उद्या मी काय करणार आहे, उद्या मी तुम्हाला जसं बोलले की आमच्याकडे खूप असे हे शॉर्ट्स आहेत की तिथे रील्स वगैरे खूप छान बनवू शकतो, जसं मी आले तयारीनेच आले तशा. तो मी उद्या बघते की ट्राय करते की करायचं म्हणून. आणि बोलते तिथे खूप सर्व लोक पाहुणे वगैरे, त्यामुळे तिथे तर मी आत्ता काय एवढं बोलू शकले नाही, आणि बोलले तरी तो आवाज पण नसता केला, त्याच्यामुळे बोलले की एका ठिकाणी जाऊया शांत. पण इथे पण हवा पण आहे, पण खूप छान वाटते, हवामध्ये पण खूप छान वाटते आणि शांत, त्याच्यामुळे मला बोलायला पण येते खूप छान. आणि सो येस, विहा पण खूप एन्जॉय करते. विहा तर पूर्ण दिवस माझ्यासोबत नव्हतीच, ती आजी आजोबांसोबतच होती, किंवा म्हणजे चुलत्यांच्या वगैरे मुली वगैरे त्यांच्यासोबतच एन्जॉय तिचा चाललेला आहे. माझा जानूकडे होते मी दिवसभर पूर्ण, ते म्हणजे सर्व तयाऱ्या, कारण की आम्ही रात्री 1ला बसल्याच्यानंतर आम्ही 6ला इथे पोहोचलो, त्याच्यामुळे खूप काही झोपायला वगैरे पण नाही भेटलं. तर बोलणं एंगेजमेंट आमची लवकरच झाली, त्यांची एंगेजमेंट लवकर झाल्यानंतर मग सगळ्यांनी आराम थोडासा केला. आता नंतर संध्याकाळी जेवणाचं पण पूर्ण गावाला जेवण वगैरे ते हे केलेलं आहे. मग त्याच्यानंतर टाइम भेटला तर बोललो एकत्र बसून थोडेसे गप्पा वगैरे करूया, जर मला पॉसिबल झालं तर मी ते पण शूट थोडंसं करेन, आणि याच व्लॉगमध्ये तुम्हाला ते पाहायला पण भेटेल. तो आजचा व्हिडिओ मला माहित नाही किती लेंथी होऊ शकतो, कारण की मी तर ते शूट नाही केलं, नीलूने पूर्ण शूट केलंय. तर त्याने किती केले शूट, काय केले शूट, हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्येच ते बघते. आणि ठीक आहे, एवढंच. आणि बाकी काही नाही. जर तुम्हाला नेक्स्ट उद्याच्या किंवा परवा जो ब्लॉग येईल त्याच्यामध्ये मी रील्स वगैरे पण टाकेन, किंवा इथे मी खूप छान आहे, इथे जागा खूप, म्हणजे मी आले तशा तयारीने आले, कारण की 2 दिवस आपण जातो, 2 दिवस खूप एन्जॉय करायचं, कारण मला कंटाळा आलेला मुंबईला, असं खूप गरम वगैरे होत होतो. आणि मेन पार्ट असा की पाण्याचा खूप पाण्याचा प्रॉब्लेम लिटरली सांगते, एक मंथ झाला की पाणी थोडंही चांगलं नाही, एकही दिवस. एक तर पाण्याचाच प्रॉब्लेम आहे की पाणीच येत नाही, एक दिवस पाणीच येत नाही, आणि आलं तरी ते खराब येते पाणी. ठीक आहे, तर त्याच्यामुळे बघूया आता कधी होईल माहित नाही आता. आणि त्याच्यामध्ये लाईट सगळं माहित आहे. ठीक आहे, आता मी इथेच हा ब्लॉग तर मी तुम्हाला एंड नाही करत आहे, बट हे बोलते. आणि संध्याकाळी मी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये संध्याकाळी तुम्हाला मी थोडंसं तो व्ह्यू वगैरे दाखवेन, पॉसिबल होतं ते शूट पण करेन आम्ही गप्पा वगैरे मारताना. ठीक, सो बाय, स्टे ट्यून, बघत राहा तुम्ही हा ब्लॉग, कंटिन्यू पुढे राहा बघत. रात्री मी तुम्हाला हे व्ह्यूज पण दाखवेन, आणि गेम खेळू तेव्हा मी दाखवेन, खेळू नाही खेळू नो आयडिया, बट तुम्हाला मी दाखवेन खेळते तुम्ही. बाय, स्टे.